डिजिटलची कल्पना कधी आली? मग हे पुस्तकाच्या कल्पनेपासून मी बाजूला झालो की हे आपल्याला मनाला बुद्धीला पटत नाही. नवीन काहीतरी असायला पाहिजे. नवीन काय करावं तर त्यात अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की जर आपण आहे ती वस्तू नवीन पद्धतीने जर दिली तर मुलं त्याचा वापर करतील. आणि त्या काळी संगणक यायला लागले, कम्प्युटर्स, डेस्कटॉप स्वतःचे म्हणा किंवा कॉलेजेसमध्ये असे. तर आपण एखादं सॉफ्टवेअर असं बनवूयात, पण ते बनवण्यासाठी आपल्याला प्रोग्रामिंग यावं लागतं आधी, हे मला माहीत नव्हतं. बरं. म्हणून मला असं वाटायचं आपण हे स्कॅन करून टाकलं किंवा असं काही झालं की ते लगेच दिसायला लागेल, पण ते तसं तितकंसं सोपं नव्हतं. मग मी काही माझ्या मित्रांना भेटलो ज्यांना त्यातलं नॉलेज होतं आणि सुदैवाने म्हणता येईल त्यांना वेळ नव्हता माझ्या या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी. सुदैवाने त्यांना तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. त्यामुळे मला दुसरी संधी मिळाली की हे आपल्यालाच करावं लागेल, हे आपलं दुखणं आहे, आपल्यालाच बरं करावं लागेल. बरं. म्हणून मग मी स्वतः शिकायचं ठरवलं. त्या दृष्टीने माहिती मिळाली की एक संस्था आहे जी याच्यामध्ये शिक्षण देते. त्या संस्थेचं नाव मी आता सांगणार नाही. बरोबर. परंतु त्यांची राष्ट्र पातळीवरती एक परीक्षा होती की तुम्हाला प्रोग्रामिंग किंवा हे शिकायचं असेल तर त्यातही मी पहिल्या क्रमांकाने आलो. कारण खूप मी परिश्रम घेतले होते, मला तिथे ते करायचंच होतं. पण पुन्हा एकदा सुदैवाने त्यांनी माझा प्रवेश जो आहे तो नाकारला. का बरं? कारण माझ्याकडे जवळजवळ त्यावेळी 56,000 म्हणजे अशी फीज होती त्यांची, ट्युशन फी, एक 6 महिन्याची. आणि त्याच्यासाठी मला पुण्यात राहावं लागणार होतं आणि ते परवडणार नव्हतं. पुण्यात आमचं कोणी नाही ना, आम्ही गावाकडची लोक. तर मग पुण्यात कोणी नातेवाईक नाही, कुणाकडे राहणार. त्यात तुम्हाला एक संगणक घ्यावं लागेल, पुस्तकं घ्यावं लागेल, असं करत करत भलं मोठं गणित होतं जे माझ्या आवाक्यापलीकडे होतं. आणि मग मी त्यांना एक विनंती केली की म्हटलं तुमच्याकडे काहीतरी काम करेन, तुम्ही मला झाडू मारायचं काम दिलं तरी मी करेन आणि त्यातनं मला जे काही पैसे मिळतील, अजूनही मी काही काम करेल रात्री अपरात म्हणजे असं, आणि तुमचे पैसे मी हळूहळू देईन, मला तेवढं इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटी द्या. पण मला वाटतं त्यांच्याकडे डिमांड जास्त होती, त्या मानाने सप्लाय कमी होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा चांगलं झालं की त्यांनी मला नाकारलं. त्यांनी नाकारलं. हो, म्हणजे ती एक चांगली घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली की त्यांनी नाकारलं. नाकारल्यामुळे मी हळूच तिथला एक सिलेबसचं जे पुस्तिका असते, छोटी कागद, तो खिशात घातला आणि तिथनं बाहेर पडलो. अपमानित वाटलं मला थोड्या काळासाठी की पैशासाठी आपल्याला इथे प्रवेश नाकारला, कुणालाही वाईट वाटेलच. परंतु एक मनाशी जिद्द बाळगून, आणि त्यावेळी मला एक विचार सुचला. म्हणजे बघा, छोट्या छोट्या गोष्टी आपण शाळेमध्ये शिकत असतो किंवा आपल्याला शिक्षक सांगतात, त्याचा किती परिणाम होतो मनावरती. तर मी एकलव्याची गोष्ट ऐकून होतो आणि मला कुठेतरी रिलेट झाल्यासारखं वाटलं, कनेक्ट झाल्यासारखं वाटलं त्या गोष्टीबरोबर, त्या एकलव्याबरोबर. आणि मी अक्षरशः घरून पळून गेलो म्हटलं तरी चालेल, कारण घरी ही गोष्ट सांगितली नाही की असा काही उद्योग करणार आहे. आणि त्याला आम्ही गावात राहणार होतो, त्यामुळे गावात या विषयांचा काही संबंध नव्हता. म्हणून मी थोडासा निमशहरी जो भाग आहे सातपूर म्हणून, तिथे आलो. एक मित्राच्या मदतीने एक छोटी खोली घेतली 10 बाय 10ची. दुसऱ्या मित्राकडनं एक संगणक मिळवला, तिसऱ्या मित्राकडनं एक पुस्तकं मिळवली काही. आणि पुढची 6 महिने, कारण मी ठरवलं होतं तो सिलेबस असा मी देवाचा फोटो लावतात तसा चिपकवून ठेवला होता भिंतीला, की जसं जसं त्यांचं विषय पूर्ण होत येतील तसं तसं माझं इथे पूर्ण झाला पाहिजे. बरं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी माझा झाला, 4 महिन्यामध्येच पूर्ण झाला स्वतःचा. पुढची मला आठवत नाही, तो झपाटलेला पिरियड एक असा होता माझ्या आयुष्यामध्ये की 22 तास, 24 तास, 48 तास, 72 तास, मला काही विचारू नका. दिवस कधी झाला, रात्र कधी झाला, झोपलो कधी, उठलो कधी, खाल्लं काय, मला काही आठवत नाही त्या पिरियडमधलं. मला फक्त एकच आठवतं, माझा संगणक आणि माझं पुस्तकं, अभ्यास करायचा आणि त्याच्यावर प्रॅक्टिकल करायचं. हे असं दिवस रात्र मी सत्र चालू. म्हणजे कनेक्टेड टू कम्प्युटर. आणि ते करत असताना आणखी एक दुसरी म्हणजे माणसाची जशी नियती पण एक परीक्षा घेत असते, तशी नवीन परीक्षा मला द्यावी लागली त्यात. बरं. हे सततचं बसणं माझं असल्यामुळे मला कमरेचा, माकड हाडाचा त्रास सुरू झाला, मणक्याचा. आणि तो इतका झाला की ब्लिडिंग व्हायला लागलं. आणखी त्याच्या डिटेल्समध्ये मी फारसं जात नाही, पण त्रास खूप झाला.
आणि डॉक्टरांनी सांगितलं की याचं ऑपरेशन करावे लागेल. बरं. ऑपरेशन झालं त्याचं आणि त्यांनी असा सल्ला दिला की तुम्ही आता हे बसायचं काम मात्र करू नका आणि ते होणार नाही, कारण तुम्हाला आता ज्या पद्धतीचं ऑपरेशन झालं आहे त्याच्यामुळे तुम्हाला बसता येणार नाही. आणि मला त्यावेळी सगळ्यात जास्त दुःख झालं, म्हणजे मला ज्यावेळी ते इंग्रजी समजत नव्हतं तेव्हा दुःख नाही झालं, किंवा मला इथून या संस्थेने नाकारला प्रवेश तेव्हा दुःख नाही झालं, परंतु आत्ता ह्या क्षणी इतकं दुःख झालं की आपल्याला हे अगदी तोंडाशी आलेला घास कसा बाजूला घेतला जातो तसं. म्हटलं नाही, काहीतरी करूया त्याच्यावर. आणि मग मी काय केलं, तर जो टेबलवरती मी कम्प्युटर ठेवलेला असायचा तो खुर्चीमध्ये ठेवला जिथे मी बसायचो, आणि असं आडवं पडून टेबलावरती ते मी कीबोर्ड आणि हे. अच्छा, म्हणजे तू टेबलावरती असा आडवा पडायचास, हो. समोर खुर्चीवरती कॉम्प्युटर ठेवायचास, म्हणजे पाठ अशी राहायची कंबर, हो आणि असं उलट शिकलास. उलटं शिकलो, काही उभं राहायचं काही आडवं पडून. पण पुढच्या 6 महिने म्हणजे जो पिरियड होता, मला वाटतं ही घटना झाली तोपर्यंत 3-1 महिने झाली होती, आणि पुढचे 3 महिने, तर ह्या 3 महिन्यामध्ये त्यावेळच्या जगातल्या जेवढ्या काही प्रोग्रामिंग लँग्वेज होत्या तेवढ्या मी शिकू शकलो एकट्याने. बाप रे, बाप रे. हा. आणि त्यानंतर जे सर्च इंजिन तयार झालं, हम्म. तर त्याला जगातला पहिला मराठी शब्दकोश हा डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाला.